नमस्कार. 1021 श्री गणेश दर्शन ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. रसिक हो, गणेशाची स्थानं कुठे कुठे आहेत माहितीये का तुम्हाला? त्यांची स्थापना कोणी केली, त्यांचं आता सध्या रचना कशी आहे, ह्या सगळ्या विषयीची माहिती आम्ही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत. आतापर्यंत आपण पुण्यातील गणेश स्थानं, मुंबईतील, ठाण्यातील, नवी मुंबईतील या सर्व स्थानांविषयी आमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. आज आपण बघणार आहोत ते म्हणजे नागपूर आणि गोंदिया या दोन जिल्ह्यातल्या गणेश स्थानांविषयी. श्री गणेशाला नमन करून सुरू करूयात आज नागपूर जिल्ह्यातील गणेश स्थानांविषयी माहिती घ्यायला. यातील पहिले गणेश आहेत भुरे गणपती मंदिर, नागपूर. महान गाणपत्य असलेल्या श्री संत वंगाजी उपाख्य विष्णू काशीप भुरे स्वामी महाराज इसवी सन 1680 ते 1750 यांचे हे गणेश स्थान आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जुन्या नागपूर कार्यालयाजवळ हे मंदिर असून या मंदिरात 3 गणेश मूर्ती पाहायला मिळतात. मूळ मूर्ती संत वंगाजी यांनी स्थापन केलेली आहे आणि उरलेल्या 2 मूर्त्या त्यांचे 2 चिरंजीव श्री बापूजी आणि श्री वक्रतुंड यांनी स्थापन केल्या आहेत. उजव्या हाताकडील मूर्ती श्री बापूजी यांनी स्थापन केली आहे, तर डाव्या हाताकडील गारेची मूर्ती श्री वक्रतुंड यांनी स्थापन केली आहे. टेकडीवरचा गणपती, सीताबर्डी, नागपूर. सीताबर्डी किल्ल्याच्या पूर्व उतारावर हे देऊळ असून ते लष्कर निर्बंधित क्षेत्रामध्ये आहे, त्यामुळे या ठिकाणी पक्क बांधकाम करता येत नाही. हे स्थान भोसलेकालीन असावं, कारण या ठिकाणी पूर्वी शुक्रवार तलावाचं पाणी बर्डीच्या किल्ल्यापर्यंत लागलेलं असल्याचं समजतं, कारण भोसले राजे त्यावेळेला नावेतून गणेश दर्शनाला येत. सन 1866 पासून ही मूर्ती भोकरीच्या झाडाखाली उघड्यावर होती, पण इसवी सन 1920 मध्ये त्यावर एक पत्र्याची खोपी बांधली. उजव्या सोंडेची सुबक अशी ही मूर्ती होती, पण आता शेंदुराच्या फुटांमुळे मूर्ती स्पष्ट दिसत नाही. या बैठ्या मूर्तीची उंची 1.35 मीटर तर रुंदी 90 सेंटीमीटर आहे. श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर, शुक्रवार तलावालगत, नागपूर, गांधीसागर. शुक्रवार तलावाच्या आग्नेय कोपऱ्यात टिळक पुतळ्यासमोर एक उत्तम बांधणीचं गणेश मंदिर आहे. मूर्ती उजव्या सोंडेची आहे. त्यांच्या भाळीत चंद्रमा, चतुर्भुज असून पाश, अंकुश, मोदक आणि जपमाळ त्यांच्या हातात आहेत. मूर्ती प्रेक्षणीय असून पुढील सभामंडप प्रशस्त आहे. हे देऊळ ताम्हणकरांच्या खासगी मालकीचं असून त्यांचं हे मूळ स्थान आहे. सेना धुरंधर मुधोजी राजे भोसले यांनी 1788च्या फेब्रुवारी मध्ये नागपुरात सिद्धिविनायकाचं हे मंदिर बांधलं. त्यानंतर 1942-43 मध्ये नागपूरचे प्रसिद्ध व्यापारी श्रीहरी गोविंदराव ताम्हणकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. गणपती मारुती विठ्ठल मंदिर, सीताबर्डी, नागपूर. या मंदिराची स्थापना 1947 साली झाली. मारुती आणि गणपती यांचे गाभारे समोरासमोर आहेत. एका कोपऱ्यामध्ये विठ्ठल रखुमाईची देखील स्थापना दिसते. हे मंदिर राजवाड्याजवळ असून छान ठेवलेलं आहे. भोसले घराण्याच्या व्यवस्थेखाली हे मंदिर आहे. गणपती 75 सेंटीमीटर रुंद आणि 90 सेंटीमीटर उंच असून बाजूला 2 मंदिरांमध्ये शिवपिंडी छान घडीव आहेत. सिद्धिविनायक मंदिर, जागनाथ, बुधवारी, नागपूर. या ठिकाणी उजव्या सोंडेचा गणपती आहे. 1.50 मीटर उंच, 1.50 मीटर रुंद असा भव्य गणपती आपल्याला इथे बघायला मिळतो. यांच्या उजव्या हातात मोदक, त्यावर सोंड टेकवलेली आहे. याचा 2005 मध्ये जीर्णोद्धार झाला असं सांगतात. फौजी गणपती मंदिर, सीताबर्डी, नागपूर. 118 प्रादेशिक सेनेच्या कार्यालयाच्या आवारामध्ये हे मंदिर आहे. टेकडी गणपतीच्या जवळच्या टेकडीवर तसं हे जुनच स्थान. गणपतीची स्वयंभू मूर्ती 90 सेंटीमीटर रुंद, 1.20 मीटर उंच अशी आहे. याची व्यवस्था सैन्याचे लोक पाहतात. हा भोसलेकालीन गणपती आहे असं मानतात.
श्री गणेश पादुका नागपूर. श्री सद्गुरु सेवा मंडळाच्या श्री गणेश पादुकांची स्थापना 1990 माघ शुद्ध चतुर्थीला गणेश जयंतीला शास्त्रोक्त आणि विधिवत वैदिक पद्धतीने झाली. पंडित मधुकर शास्त्री आर्वीकर यांनी गणेश पादुकांची स्थापना केली. समर्थ रामदास स्वामी यांचे ते उपासक आहेत. त्यांना दृष्टांत झाल्याप्रमाणे त्यांनी गणेश पादुकांची स्थापना केली. श्री अष्टादशभुज वीर विघ्नेश शास्त्री वॉर्ड तालुका रामटेक. नागपूर जिल्ह्यातील रामटेक हे पुराणकालीन स्थान आहे. श्रीरामानं राक्षसांना संपवण्याची प्रतिज्ञा टेक या ठिकाणी केली, म्हणून याला रामटेक असं म्हणतात. 18 हातांच्या गणपतींचं हे मंदिर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे, कारण मुख्य मंदिरात श्री महागणपतीची अवाढव्य मूर्ती आहे. डाव्या बाजूला एका घुमटीमध्ये सिद्धी बुद्धी यांची विनायक सुंदर मूर्ती आहे, तर उजव्या बाजूला छोट्याशा मंदिरात 18 हातांच्या गणपतीची मूर्ती असून ती कमळावर दोन्ही पायांची मांडी घालून बसली आहे. 3 हात मांडीवर, 2 हात पोटावर, उजव्या एका हातात कमंडलू, तर इतर सर्व हातांमध्ये तलवार, गदा, कमळ, परशु, तोमर अशी आयुध आहेत. श्री महागणपतीचं ध्यान 1.40 मीटर उंच असून 1 मीटर रुंद आहे. चतुर्भुज गजकर्ण मूर्तीचा मुकुट थेट पगडी प्रकारातला आहे. सिद्धी बुद्धी विनायकाचा उजवा हात खाली सोडलेला असून त्याच्या तळव्यावर फूल आहे, तर डाव्या हातामध्ये गदा आहे. वरच्या हातात परशु आणि अंकुश आहेत. सिद्धी बुद्धी या श्री विनायकाला चौऱ्या ढाळीत आहेत. श्री वीर विघ्नेशाची मूर्ती 1.10 मीटर उंच आणि 68 सेंटीमीटर रुंद असून पद्मासनामध्ये बसलेली आहे. कमरेला नागबंद असून पंचमुखी शेष मुकुटावर आहेत. पुढील गणेश आहेत श्री गणेश मंदिर काटोल. नगर परिषदेच्या बागेत मोठा एक सभा मंडप आहे. संगमरवरी फरशी लावलेले हे मंदिर आणि यामध्ये श्रींची सुंदर अशी संगमरवरी मूर्ती आहे. श्री गणेश मंदिर बाजारगाव तालुका हिंगणा. गावापासून लांब तळ्याकाठी 1.20 मीटर उंच चौथऱ्यावर सुरुदार खांब असलेलं हे मंदिर म्हणजे दगडी मंडपी आहे. गणपती 1.50 मीटर उंच, छान कोरीव काम केलेले असे आहेत. सुमारे 200 वर्षांपूर्वी असारी घराण्यानं हे मंदिर बांधलं असावं असं सांगतात. 8 हातांचा गणपती मौदा तालुका मौदा. हे खूप जुनं स्थान आहे. आता त्याचा जीर्णोद्धार झालाय. नागपूर भंडारा मार्गावरील पुलाखाली हे मंदिर आहे. या ठिकाणी एक जुनं कुंड आहे. या ठिकाणी मारुतीची घुमटी, विठ्ठल रखुमाई आणि गणपती अशा मूर्ती आहेत. येथील गणपती अष्टभुज असून दोन्ही हाताखाली 2 सेविका तर वर 2 सेविका आहेत. स्वच्छ प्रसन्न असं हे स्थान आहे. श्री गणपती मौदा. DCL पॉलिस्टर कंपनीनं बांधलेलं हे एक नवीन मंदिर आहे. आंध्र पद्धतीनं प्रवेशद्वार गोपूर बांधलेलं असून गाभाऱ्यावर देखील गोपूर पद्धतीचं शिखर आहे. माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचा मुलगा उपेंद्रराव यांची ही कंपनी. त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. गणपतीची मूर्ती देखील काळ्या पाषाणाची मद्रासी पद्धतीची आहे. लाल गणेश मंदिर उमरेड तालुका उमरेड. मोठा लाकडी खांबांचा सभा मंडप. गाभाऱ्याच्या प्रवेशाला पितळी चौकट. मूर्ती 2.5 फूट उंच, शेंदूर लावलेली, प्रसन्न अशी आहे. हे या गावाचे ग्रामदैवत आहे. गाभाऱ्यात दगडी बांधणीचा तर वर शिखर देखील आहे. 80 वर्षांपूर्वी चिंतामणी हे सत्पुरुष होऊन गेले. त्यांच्या आजोबांनी ही मूर्ती बसवली आहे. चिमूरचे नाईक यांचे हे काळे गुरु घराणे. टोकेबुवा मठ उमरेड तालुका उमरेड. हा मोठा लाकडी खांब, छत असलेला सभा मंडप, नंतर सुरुदार खांब असलेला अर्ध मंडप, त्यात देव्हारा आणि आत 4-5 लहान मोठे गणपती या ठिकाणी ठेवलेले दिसतात. ही झाली नागपूर जिल्ह्यातील गणेश स्थानं.
पुढील गणेश स्थानं आहेत ती म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील. त्यातील पहिलं स्थान आहे श्री गणपती रेल टोली गोंदिया. 150 चौरस मीटरचा सभामंडप, 12 चौकोनी खांबांवर आधारलेलं हे गणपती मंदिर सुमारे 80 वर्षांपूर्वी शंकरशेठ अगरवाल यांनी बांधलं. 1.20 मीटर उंचीवर गणपतीची संगमरवरी मूर्ती दिसते. उजव्या सोंडेची अत्यंत प्रसन्न अशी ही मूर्ती आहे. श्री गणपती खमारी तालुका गोंदिया. माहेश्वरी एक्स्ट्रॅक्शन्स मिल याच्या आवारामध्ये हे मंदिर आहे. ही मिल सुरू केली तेव्हा अनेक संकट येत होती. त्यावेळी अमृतलाल माहेश्वरी यांना 1980च्या सुमाराला दृष्टांत झाला की माझं मंदिर बांधा. तेव्हा त्यांनी हे मंदिर बांधल्यावर सर्व अडचणी दूर होत गेल्या आणि मिल व्यवस्थित सुरू झाली. गोलाकार मोठा गाभारा वर घुमटाकार शिखर बांधलं गेलं. गाभाऱ्याची उंची 7.5 मीटर असून वेगळ्या आकाराचं सुंदर आणि सुरेख असं हे मंदिर आहे. मंदिरासाठी तांबड्या रंगाचा पाषाण वापरला असून दक्षिण भारतीय पद्धतीची काळ्या पाषाणाची 1.20 मीटर उंचीची सुरेख अशी गणेश मूर्ती आहे. श्री गणेश अर्जुनी तालुका मोरगाव. नागपूरचे पहिले रघुजी भोसले यांच्या काळात या गणपतीची स्थापना झाली असावी. ही गणपतीची मूर्ती काळ्या पाषाणाची, चतुर्भुज, सुंदर आणि रेखीव आहे. याचे मालक आणि पुजारी जोशी घराण्याचे असावेत. त्यांची आता ही 10वी पिढी आहे. श्री गणेश पद्मपूर तालुका आमगाव. पद्मपूर या ठिकाणी प्रसिद्ध तलावाकाठी साधेसेच हे गणेश मंदिर आहे. गणेश मूर्ती चतुर्भुज शेंदूर चर्चित आहे. मंदिर थोडंसं उपेक्षित अवस्थेत आहे. पुढील गणेश आहेत पंचमुखी गणपती श्री सिद्ध गणेश बनगाव तालुका आमगाव. आमगाव कामठा रोडवर बनगाव पासून 3 किलोमीटर अंतरावर हे स्वयंभू श्री गणेश मंदिर आहे. गणपतीची मूर्ती या ठिकाणी ओढ्यात सापडली आणि उसाटी बंधूंनी 1995 मध्ये हे छानसं टुमदार मंदिर बांधलं. मंदिराच्या उघड्या छोट्या सभा मंडपात चारी बाजूनं गणेश मूर्ती कोरलेली असून हे चारी गणपती वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. मंडळी, गणपती बाप्पांची ही स्थानं खूप वेगवेगळी आहेत आणि ही माहिती सुद्धा खूप दुर्मिळ आहे. खूप कमी जणांना ह्याविषयी माहिती आहे. मला असं वाटतं आपण जरी त्या भागात राहत असलो तरी आपल्या अवतीभोवती जे गणेश आहेत त्यांच्याविषयी आपल्याला थोडी कमीच माहिती असते. त्यामुळे तुम्हाला याविषयी जाणून घ्यायचं असेल तर आमच्या 1021 श्री गणेश दर्शन या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण त्यामधून तुम्हाला ही संपूर्ण माहिती मिळणार आहे. तेव्हा सर्वांपर्यंत आमचं हे चॅनल पोहोचवा, फॉलो करा आणि आमच्या बरोबर कनेक्टेड राहा. थँक्यू.